आदिवासी भाऊ. 9 ऑगस्ट हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी म्हणजे साधारणतः 1994 मध्ये युनोने ते आदिवासी दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. तो त्याच प्रकारे या दिवशी देखील भारत छोडो आंदोलन देखील झालं होतं आणि या आंदोलनामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं देखील म्हटलं जातं. आणि त्याच पार्श्वभूमीवर एका काळी कागूरसारखं जे ट्रेन जे लुटली गेली ते क्रांतिकारक मार्फत ते देखील आजचा दिवस आहे. आणि सर्वसाधारण या घटनेमागे आज इतके वर्ष असताना देखील आदिवासी समाज हा एकत्रितपणे आपले उत्सव हा काय साजरा करतो, तर काय सांगणार आपण? मी सोनेवाडी सरपंच. तर या गावात एक सोनेवाडी धुळे तालुक्यातलं शेवटलं गाव आहे. तर या सोनेवाडी गावापासून तर निमगुळ गावापर्यंत पूर्ण बोरी पट्ट्याचे सर्व आदिवासी एकत्र आणून आणि हा आदिवासी दिवस जागतिक दिवस साजरा करण्याची अशी भूमिका घेतली आणि सर्व तरुण वर्गांना सांगितलं की आदिवासी दिवस हा खूप आदिवासींसाठी खूप महत्वाचा आहे, म्हणून आपण सर्व एकत्र आले पाहिजे, एकदम आनंदाने उत्सवाने साजरा झाला पाहिजे, कुठं काही गालबोट लागला नाही पाहिजे, फक्त ह्याच भूमिकावर फक्त आदिवासी एकत्र राहिले पाहिजे, हीच भूमिका आहे आमची आहे. आदिवासी समाज सर्वांनी एकत्र या ठिकाणी भूमिका केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे हा सण साजरा केला पाहिजे. दादा, आपण काय सांगणार की ज्या प्रकारे आज देशामध्ये जे मूल निवासी आदिवासी समाज आहे या समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन फार बदललेला आहे आणि दुसरीकडे आदिवासींना वनवासी म्हणून संबोधलं जातं. या संदर्भात आपण काय सांगणार? काही लोकांचं कसं आहे, चष्म्याचा नंबर बदललेला आहे, त्याच्यामुळे त्यांना दिसण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. हा 9 ऑगस्ट सण हा दिवाळीपेक्षा मोठा साजरा करायला पाहिजे, दिवाळीपेक्षा, कारण की आपला हक्काचा दिवस आहे. या ठिकाणी आपल्याला अजून काही दिवस मिळालेला आहे, हा एक आपला हक्क होता, म्हणून हा 9 ऑगस्ट दिवस आपण या भारत देशामध्ये नव्हेच तर जगाच्या पाठीवर साजरा करतात. ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहेत, आज आदिवासी का म्हटलं जातं? आदिवासी म्हणजे या देशातला मूळ निवासी आणि प्रथम नागरिक जर कोण असेल तर तो आदिवासी बांधव आहे, हे या ठिकाणी प्रामाणिकरित्या सांगू इच्छितो. नक्कीच या देशातला प्रथम नागरिक आहे. दादा, ज्या प्रकारे आज क्रांती दिवस देखील आहे, तर आज देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन जे झालं तर भारत छोडो आंदोलन, या संदर्भात आपण काय सांगणार? तेवढं तर आपल्याला कसं आहे, या आदिवासीतल्या मूळमध्ये मी बी एक आदिवासी जन्माला आलेलो आहे, मला गर्व आहे माझ्या समाजाबद्दल. आज आमचा आदिवासी 9 ऑगस्ट दिवस आहे, आम्ही मोठा साजरानी करणार आहे. आमचे हे पट्ट्यातले जे आर्वी गटातले 13 गाव आहेत, पण इथून सोनेवाडीपासून तर बोरी हा जो पट्टा आहे हा शेवटापर्यंत आम्ही आनंदात उत्सवाने आम्हाला आमच्या समाजाला एकत्र करायचं आहे. याच्यात कसं आहे, आमच्या समाजाला तोडण्याचा प्रयत्न करताय, पण आम्ही हा साजरा करून आम्ही हा समाजाला आम्ही एकत्र करू, हा संकल्प आहे. इथं माझ्या सरपंच दादांनी त्यांनी आमंत्रण केलं होतं, मी आलो, मी पूजा केली. एवढंच एक हात जोडून विनंती आहे का आपण जशी रॅली काढणार आहे ती आनंदाने हो, सुरूप हो, चांगली हो, बस एवढ्यासाठी आलेलो आहे. नक्कीच म्हणजे सर्व रॅली ही आनंदाने सुखरूपाने कोणाशी वादविवाद न होता या प्रकारे मध्ये. दादा, ज्या प्रकारे आज आपण सर्व आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र आलो, तर नेमकं आजचं जे स्वरूप आहे नेमकं काय कशा प्रकारचा कार्यक्रम असेल आज? म्हणजे आमची बोली भाषा संस्कृती जपण्याचा सर्वांना म्हणजे आजची काळाची गरज आहे. आज आदिवासी समाजामध्ये जे काही वरिष्ठ लोक असतात ते एका विशिष्ट पदावर गेल्यानंतर ते आपल्या बोली भाषेला विसरतात, या संदर्भात आपण काय सांगणार? दुर्दैवी बनावं लागेल मग. नक्कीच दादा, आपण या संदर्भात आता ज्या प्रकारे आपले काही जे आदिवासी बांधव आहेत ते वरिष्ठ लेवलला गेल्यानंतर आपल्या समाजाकडे दुर्लक्षित मात्र त्यांना मूळ प्रवाह आणण्यासाठी त्यांच्याकडे प्रयत्न केले, त्या संदर्भात आपण काय सांगतात? आदिवासी समाजाचे कितीही क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असू द्या, ते अमेरिके देशामध्ये बी जातील, पण त्यांना इथं मूळ गावाशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यांच्या मुलींसाठी सुद्धा आपण इथं गावातून वर शोधून देतो. आज पण ती प्रथा चालू आहे, पण जी रूढी परंपरा आहे ती आम्ही ग्रामीण भागातले राहणारे आम्ही आणि कार्यकर्ते राहणारे असून त्यांना आम्ही सांगून देतो की अशी अशी परंपरा आहे भाऊ. मग ते गावात येताना लग्न रूढी परंपरा आज पण चालू आहे. आणि ह्या पट्ट्यामध्ये जे तरुण वर्ग आहेत यांना आम्ही सांगितलं की पुढची धुरा तुमच्यावरती आहेत. आदिवासी समाजात तुम्ही कणा आहेत, तुम्ही कॉलम आहेत RCC घराचे, आणि तुम्ही कधी वाईट रस्त्याला गेले तर आदिवासी समाजाचा जो वाटोळ होईल. या दिवसानिमित्त आदिवासी दिनाच्या गौरव दिनाच्या निमित्त त्यांना आम्ही आवाहन केलं. इथं सोनेवाडीच्या आपले महाराज सरपंच तिकडे वस्तीवरती आम्ही शबरी माता नगर मध्ये. दादा, ज्या प्रकारे आज आपण धुळे तालुक्यामध्ये ज्या प्रकारे आज आदिवासी समाजामध्ये जे धुई निर्माण झाल्या, जे वादविवाद निर्माण झाले, 2 गट पडलेत, या गट संदर्भात आपण काय सांगणार?
हे गट एकदम धोकादायक समाजासाठी. आम्ही पहिल्यापासून त्या गोष्टींना विरोध, जे कार्यकर्ते अशी त्यांनी सुरुवात केली ते पण आमचेच हातचे कार्यकर्ते आहेत. आम्ही 90 पासून समाजसेवा करतोय. आम्ही समाजाला प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलं तुम्ही त्यांना 21% करण्यासाठी तुम्ही त्यांना आवाहन करणार का? पहिल्यापासून आवाहन करत राहणार. आजच्या दिवसापासून त्याला आम्ही मेसेज दिला तरुण वर्गाला की कोणत्याच गावामध्ये आपल्यामध्ये पण झगडण, गावगाड्याचा जो समाज आहे सर्व समाजाला गोड्या गोविंदाने राहा आणि तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आणि येणाऱ्या दिवसात तरुण वर्गाला आम्ही आवाहन केलं की तुम्हीच क्रांती घडवणार. नक्कीच आपण पाहू शकता की सर्व समाजाने एकत्र येऊन एक नवी क्रांती घडवावी असे देखील या ठिकाणी म्हणण्यात आलं. आपण पाहू शकता की ज्या प्रकारे आज बोरी परिसरामध्ये संपूर्ण आदिवासी बांधव इतका आनंद उत्साहाने या ठिकाणी रॅली काढतात आणि या रॅलीच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी जितेंद्र नाथ, जनसामान्याचा आवाज.